घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे सारंग हा म्हणायला लागतो, आईला सगळं खरं कळलं तरीही आई अशी का वागते ना, मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे त्या दिवशी मी मेलो हे कळल्यानंतर ढसाढसा रडणारी आई, मी भेटलो म्हणून पुन्हा ढसाढसा रडणारी आई, आणि ही आई नक्की शहाणी झाली आहे ना. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा त्या ठिकाणी आलेली असते आणि सुमित्रा म्हणत असते की हो, आई आता पूर्ण शहाणी झाली आहे. आणि मग ती आतमध्ये येऊन सांगते की सारंग त्या दिवशी मला भेटून गेला, त्याने मला सांगितलं की ऐश्वर्याने कसा त्याचा वापर करून घेतला आणि त्या दिवशी मला ऐश्वर्याचा खूप राग आला होता. असं वाटत होतं सरळ जावं आणि ऐश्वर्याच्या 2 मुस्काटीत लगावून द्याव्या. पण मला कळलं होतं की असं केल्याचा काहीही फायदा होणार नाही, कारण ऐश्वर्या हे सगळं करण्याच्या खूप पुढे गेली. आता ऐश्वर्याला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्यालासुद्धा अगदी शांतपणे तिला धडा शिकवावा लागेल आणि पूर्णपणे आपल्याला तिला जन्माची अद्दल घडेल याची काळजी घ्यावी लागेल. मग म्हणूनच मी ठरवलं की तुमचं जे नाटक आहे त्या नाटकात तुम्हाला साथ द्यायची, आणि म्हणून मग मी नाटक करायला सुरुवात केली. त्याबरोबर लगेचच आता जानकी विचारते, म्हणजे आई आता तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तुमचा राग गेला ना. त्यावर सुमित्रा म्हणत असते, हे बघ जानकी, मला तुझ्यावरती राग अजूनही आहेच. त्यावर सुमित्रा म्हणते, जानकी विचारते, आई असं का बोलताय? मग सुमित्रा म्हणत असते, काय आहे ना जानकी, अजूनही तू निर्दोष सिद्ध झाली आहेस हे कोर्टाने ठरवलेलं नाही आहे. अजूनही कोर्ट तुला दोषीच ठरवते. मग त्याबरोबर पुढे आता सुमित्राला आठवायला लागतं की कशा पद्धतीने ऐश्वर्याने तिथे सारंग गेल्याच्या नंतर येऊन तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण जानकी हिने सगळं सत्य समोर आणल्यामुळे त्यावेळेस मात्र सुमित्राच्या मनात ऐश्वर्याबद्दल प्रेम न येता राग आला होता. तर सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्याने बरोबर प्रत्येक वेळेस आपल्या सगळ्यांचा वापर करून घेतला, म्हणजे तिने अगदी ठरवून मिठाचे खडे घरामध्ये टाकलेले आहेत. जसं की सगळ्यात अगोदर तिने आपल्या सगळ्या रणदिवे कुटुंबियांमध्ये फूट पाडली. फूट पाडून झाल्याच्या नंतर मग तिने आपल्या घराचे वाटे केले तर केले, पण सगळं घर स्वतःच्याच नावावरती सुद्धा करून घेतलं. त्यानंतर तिने घरातली नाती फोडली, सगळं तिने स्वतःच्या मनासारखं केलं ना. त्याबरोबर आता जानकी म्हणते, आई तुम्ही काय बोलत होतात माझ्याबद्दल ते सांगा ना. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, हो सांगते ना, तू निर्दोष आहेस ही गोष्ट अजूनही कोर्टात सिद्ध झालेली नाही आहे. अगं अजूनही लोक तुझ्याकडे वाईट दृष्टीने बघतात. तू काही चुकीचं करणार नाहीस, वेडंवाकडं करणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. पण प्रत्येक वेळेस तुझा चांगुलपणा, अति चांगुलपणा तुला अडतो, म्हणून मला असं वाटतं की तू चुकायला नको. बरं आता ते सगळं सोड, शंख फुकायला घे तू. ऐश्वर्याविरोधातलं महाभारत आता सुरू झालं आहे. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, आणि यावेळेस पांडव बनून आपण तिचा सर्वनाश करायचा. तर जानकी म्हणते, रणदिवे कुटुंबांची खलनायिका म्हणवते ना ती स्वतःला, मग आता ह्या खलनायिकेचा शेवटचा अध्याय सुरू झाला आहे आणि तो आपण संपवायचा. त्यावर सारंग हात ठेवतो आणि म्हणत असतो, आजपर्यंत त्या ऐश्वर्याने आपल्याला जितका त्रास दिलाय ना, आपण तिला तितका किंबहुना त्यापेक्षाही दुप्पट त्रास द्यायचा आणि तिला तिच्या कर्मांची शिक्षा हे मिळवून द्यायची, म्हणजे द्यायचीच. त्याबरोबर लगेच सौमित्रसुद्धा येतो आणि त्याच्यावरती हात ठेवत म्हणतो की तिला आपण कोर्टात न जाता शिक्षा मिळवून द्यायची आणि तिचा निकालसुद्धा फायनल सुनवूनच टाकायचा. त्याबरोबर लगेचच आता अवंतिकासुद्धा पुढे येते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. ती आता हात ठेवते आणि म्हणत असते, ती ऐश्वर्या स्वतःला खूप हुशार समजते ना, मग आता आपण तिचा दी एंड करायचा, ते सुद्धा आपल्या रणदिवे स्टाईलने. तिलासुद्धा कळू देत रणदिवे काय आहेत ते. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या हिने तिच्या मैत्रिणीकडून खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट मॅनेज केलेले असतात. ती तिच्या मैत्रिणीला म्हणत असते, थँक्यू सो मच अंजली. त्याबरोबर अंजली म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या, या सगळ्यात माझं नाव कुठेच येणार नाही याची काळजी घे प्लीज. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हो ग, यू डोंट वरी, आणि मग ती तिला पैसे द्यायला लागते. त्याबरोबर आता ऐश्वर्या तिला म्हणत असते, हे घे, हे तुझ्या कामाचे पैसे. त्याबरोबर ती म्हणते, अगं प्लीज पैसे नको, ऑलरेडी मी हे असे खोटे रिपोर्ट्स देऊन स्वतःच्या एथिक्स विरुद्ध जाऊन काम केलं आहे.
आता त्यात पैसे घेऊन माझ्या डोक्यावरती पाप वाढवू नकोस प्लीज. हे पैसे वगैरे मला काही नको, फक्त ही गोष्ट कुठे बाहेर पडू देऊ नको आणि या सगळ्यात माझं नावही येऊ देऊ नकोस, नाहीतर माझी प्रॅक्टिस बंद होईल हा ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी तुझं नाव कुठेही येऊ देणार नाही अंजली, यू डोंट वरी. आणि आत्ता तू काळजी न करता शांतपणे घरी जा. तू हे जे केलं आहेस ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि गरजेचं होतं. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणते, बरं चालेल, चल बाय, मी आता निघते. त्याबरोबर लगेचच आता जाता जाता ती ऐश्वर्याला आणखीन एक गोष्ट सांगते, ती म्हणजे बाळ एकदम सुदृढ आहे, व्यवस्थित आहेत, असे न्यूट्रल रिपोर्ट्सच मी बनवलेत. ऐश्वर्या म्हणते, हो ठीक आहे, थँक्यू. आणि मग लगेचच आता ऐश्वर्या ही म्हणायला लागते, जानकी अगं माझ्याकडे तर मी प्रेग्नंट आहे याचा पुरावा आला, याचे रिपोर्ट्स आले, पण तुझ्याकडे तर तू निर्दोष आहेस याचा कोणताही पुरावा नाही आहे. स्वतःच्याच आईच्या खुनाच्या आरोपाखाली तू आता तुरुंगात जाणार आहेस, समजलं ना. तर दुसरीकडे आता ऐश्वर्यासाठी जानकी आणि अवंतिका ह्या दोघीजणी पौष्टिक लाडू आणि पौष्टिक ज्यूस बनवत असतात. आता इथे ऐश्वर्यासाठी खायला करत असताना अवंतिका म्हणते, आईने आपल्याला तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लावली आहे ना, अगदी उत्तम काळजी घेऊया वहिनी आपण तिची. त्यावर जानकी म्हणते, हो हो घेऊया, तर तिच्यासाठीच तर मी हा कडू कारल्याचा ज्यूस बनवते आणि हे पौष्टिक लाडूसुद्धा तू बनवतेस की. त्यावर अवंतिका म्हणते, हे लाडू मी माझ्या हाताने बनवलेत आणि याच्यात काय काय घातलं आहे माहिती आहे, दगडफूल, काळी मिरी आणि लवंगसुद्धा. त्याबरोबर आता हे ऐकून जानकीसुद्धा हसते. तर जानकी मुद्दामून अवंतिकाला म्हणते, अवंतिका जरा चव करून सांग बरं ज्यूसची. त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, बहिणी बदला घेताय, आणि मग त्या दोघीही जावा हसायला लागतात. तर आता अवंतिका म्हणत असते, आईने आपल्याला काळजी घ्यायला लावली आहे ना तिची, इतकी उत्तम काळजी घेऊया की तिलासुद्धा अशी भीती वाटली पाहिजे, तिलासुद्धा असं कळलंच पाहिजे. त्याबरोबर आता अवंतिका बडबड करत असते, पण अचानक जानकी मात्र गप्प बसून जाते. अवंतिकाच्या लक्षात ही गोष्ट येते आणि ती जानकीला विचारते, वहिनी काय झालं, तुम्ही अशा एकाएकी गप्प का झालात. त्यावर जानकी म्हणत असते, नाही गं, असं काही नाही आहे, तू बोल ना, तुझं ऐकत होते. त्याबरोबर ऐश्वर्याच्या बाबतीत मी बोलत होते खरं, पण तुम्ही ऐकत नव्हता, काय झालं आहे, तुमच्या डोक्यात काही दुसरं सुरू आहे का, असं आता अवंतिका विचारायला लागते. त्याबरोबर आता जानकी सांगत असते, आईंचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे, म्हणजे ते आता सध्या आपल्या प्लॅनमध्ये सहभागी झाले आहेत, ते आपली साथ देत आहेत, हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की त्यांचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे. त्यांना अजूनही हेच वाटतं आहे की काहीतरी गफलत आहे म्हणून त्या ऐश्वर्या त्यांना जे दाखवते ना त्याच्यावर विश्वास ठेवतायत गं. त्याबरोबर आता अवंतिका तिला सांगत असते, वहिनी हे बघा, काळजी नका करू, आई फार काळ तुमच्यावरती नाराज नाही राहू शकत. अहो आईच काय, आपल्या रणदिवे घरातल्यांपैकी कोणीच तुमच्यावर कधी फार काळ नाराज नाही राहू शकत, त्यामुळे काळजी करू नका, सगळं लवकरात लवकर व्यवस्थित होईल हो. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या घरी आलेली असते. घरात आल्या आल्या हॉलमध्ये येऊन ती लगेचच सुमित्राच्या नावाने हाका मारते, आई आई. त्याबरोबर सुमित्रा तिकडे येते. तर ती म्हणत असते, आई हे घ्या माझ्या सोनोग्राफीचे रिपोर्ट्स, तुम्ही म्हणाला होतात ना सोनोग्राफी करून घ्यायची आहे म्हणून, हे घ्या रिपोर्ट्स, सोनोग्राफी केली आम्ही. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच जानकी आणि अवंतिकासुद्धा येतात. आता जानकी अवंतिका तिकडे आल्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, आई तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर आता तरी. त्याबरोबर सुमित्रा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि ऐश्वर्याला म्हणत असते, अगं ऐश्वर्या, माझा विश्वास तुझ्यावरती होताच, पण आता ज्यांचा विश्वास नव्हता ना तुझ्यावरती त्यांचासुद्धा विश्वास पटेल काय जानकी. त्याबरोबर आता मात्र जानकी म्हणते, आई अहो तसं काही नाही आहे. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, आणि हिच्या खाण्यापिण्याचं काय. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणत असते, आई अहो तुम्ही आम्हाला हिच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित स्पेशल काळजी घ्यायला लावली होतीत ना, मग आता तयार आहे सगळं खाणं पिणं. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते की आई अहो कशाला उगाच, माझ्यासाठी यांना कोणाला तरी त्रास नको राहू देत ना. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, असं कसं, जसं सांगितलं आहे ना तसं सगळं अगदी आम्ही तयार करून ठेवलं आई, छान पौष्टिक लाडू बनवलेत, ज्यूससुद्धा बनवलं आहे, तुम्ही जे जे सांगितलं आहे ते सगळं केलं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे अवंतिकासुद्धा सांगते की हो ना खरंच. मग जानकी म्हणते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं रेडी आहे हां. त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणते, हो ते तर सगळं झालंच, पण एक प्रश्न पडला आहे मला. त्यावर आता पुढे ती म्हणते, मला सांग तुझ्या डॉक्टर कोण आहेत आणि तुझं हे क्लिनिक आहे तरी कुठे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, माझी डॉक्टर ना
माझी डॉक्टर माझी मैत्रीण श्रद्धा आहे, बघ रिपोर्टवर नाव आहे तिचं. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणत असते, बरं पुरे झालं आता. तिच्यासाठी जे खायला बनवून ठेवायला सांगितलं होतं ते झालं असेल ना, तर घेऊन या पटपट. तर लगेचच आता इकडे जानकी आणि अवंतिका ह्या लगेच ऐश्वर्यासाठी बनवलेला ज्यूस आणि पौष्टिक लाडू घेऊन बाहेर येतात. तर जानकी म्हणत असते, आई अगदी तुम्ही सांगितले तसेच लाडू केलेत मी, अगदी पौष्टिक. याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता सगळे ड्रायफ्रूट घातलेत आणि ज्यूससुद्धा बनवला आहे आणि थोडी मेथीही घातली आहे या लाडवांमध्ये. ऐश्वर्या हे घे खा. आणि मग जानकी स्वतःच्या हाताने ऐश्वर्याला लाडू भरवते. आता तो लाडू कडू असतो. ऐश्वर्या म्हणते, हे काय आहे, किती कडू आहे आई, अहो हे खूप कडू आहे आणि त्यामुळे मला ना हे खरंच जात नाही हो, नको आहे मला. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं असं काय करतेस बाई, हे बघ आता चव वगैरे बघायची नाही, आता बाळासाठी, बाळाच्या चांगल्या वाढीसाठी हे सगळं खावं लागणार आहे, हे सगळं खायचं अजिबात नाटकं करायची नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे अवंतिका म्हणते की हे घे, तू एक काम कर, तू ज्यूस पी म्हणजे तुला बरं वाटेल. आता तो कडू कारल्याचा ज्यूस पिऊन इकडे ऐश्वर्याला चांगलाच त्रास झालेला असतो. ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते, काय आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या असं काय करतेस, बाळ व्यवस्थित व्हायला हवं की नाही, तुझं बाळ चांगलं व्हायला हवं तर हे सगळं आपल्याला खावं प्यावं लागतं. घे गं बरं, तू घे हा लाडू खा, हा बघ हा लाडू तुला छान लागेल, आवडेल तुला. त्याबरोबर ऐश्वर्याला आता ती मुद्दामून लवंग वगैरे घातलेला लाडू चारते. ऐश्वर्याला आणखीन जास्त तिखट लागायला लागतं. ऐश्वर्या म्हणते, तिखट लागते तिखट. त्यावर जानकी म्हणते, आई अहो लाडू कसा तिखट असेल, ही काही काय बोलते. त्याबरोबर लगेचच पुढे म्हणते, पण लागू शकतो, चला मी पाणी देते. त्याबरोबर लगेचच त्या म्हणतात, अगं पाणी कशाला, ज्यूस दे ना तिला, ज्यूस पिऊ देत. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका ही तिला ज्यूस प्यायला देत असते. त्याबरोबर इकडे लगेचच सुमित्रा ही म्हणत असते की ऐश्वर्या हे बघ, सगळं वेळेवर खातपीत जा, बाळासाठी हे सगळं गरजेचं असतं गं. त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, आई हो त्रास होतोय मला, तिखट आहे, हे सगळं कडू आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, अगं तिखट आणि कडू असं कसं असेल ऐश्वर्या, अगं मी स्वतःच्या हाताने फक्त तुझ्यासाठी या सर्व गोष्टी बनवल्या आहेत, हे घे खा खा खा. हे बघ तू हा तिसरा लाडू खाऊन बघ, हा लाडू तर अजिबातच कडू वगैरे काही नसेल, हा खूप छान लाडू आहे, दर खा खा खा. त्याबरोबर ऐश्वर्या तो तिसरा लाडू खाते आणि मग तर ऐश्वर्याला चांगलंच आता तिखट लागलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, बाद झालं, पुरे करा. त्यावर जानकी म्हणते, अगं असं कसं ऐश्वर्या, गरोदर आहेस तू 2 जीवांची, हे सगळं काही तुला खावं प्यावं लागणार, तुझी काळजी आम्ही स्वतः अगदी मनापासून घेणार, हे घे. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या ही तो लाडू खाली टाकते आणि तिला आता उलटी यायला लागते. त्याबरोबर ऐश्वर्या ही उलटी करण्यासाठी तिकडनं पळत स्वतःच्या रूमकडे जाते. त्याबरोबर जानकी लगेचच हातातलं ग्लास खाली ठेवते आणि म्हणायला लागते, ऐश्वर्या ऐश्वर्या अगं थांब, ऐश्वर्या अगं अशी पळून कुठे चाललीस, थांब. त्याबरोबर मग मात्र ऐश्वर्या काही थांबत नाही. ऐश्वर्या थेट पळून स्वतःच्या खोलीत जाते आणि ऐश्वर्याला असं पळून स्वतःच्या रूममध्ये जाताना खूपच जास्त त्रास होत असतो. पण आता इकडे जानकीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर सुमित्रा म्हणत असते, खोटं प्रेग्नन्सीचं नाटक केलं नाही ने, हिला अशा कळा भोगायला लावायच्या आहेत ना की नाही, जर हिला जन्माची अद्दल घडली ना तर नाव आपलं ठरणार नाही रणदिवे म्हणून. त्याबरोबर आता इकडे जानकी म्हणत असते, बरोबर बोलताय तुम्ही आई. तर सुमित्रा म्हणत असते, हिने जितका मला त्रास दिलाय ना, जितका माझ्या मुलाला त्रास दिलाय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास मी हिला देणार आहे. गरोदर असण्याचं नाटक केलंय ना हिने, मग आता सोचू दे हिला कळा. त्याबरोबर जानकी म्हणते, आई तुमचा माझ्यावरचा राग गेला ना आता तरी. त्यावर सुमित्रा म्हणत असते, हे बघ जानकी, तुझा खरेपणा आणि ऐश्वर्याचा खोटेपणा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जोपर्यंत तू निर्दोष सिद्ध होत नाहीस तोपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे सारंग म्हणत असतो, दादा अरे अजून किती दिवस मला इथे राहावं लागणार आहे. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, फार दिवस अजून नाही, हे बघ आपल्या घरात त्या ऐश्वर्याला त्रास द्यायची सुरुवातसुद्धा झाली. आता जानकी वहिनी आणि अवंतिका ह्या दोघींनी ठरवलं आहे की त्या ऐश्वर्यासाठी कडू कारल्याचा ज्यूस आणि मसालेदार लाडू बनवायचे. त्या दोघींनी एव्हाना ते काम सुरूसुद्धा केलं असेल आणि तिला त्रास झालासुद्धा असेल. त्याबरोबर आता सौमित्र म्हणत असतो,
काळजी करू नकोस, होईल हळूहळू सगळं व्यवस्थित आपल्या घरातलं. त्यावर सारंग म्हणत असतो, दादा अरे फक्त ज्यूस आणि लाडू याच्यावरच थांबायचं नाही आहे आपल्याला तिला चांगली जन्माची अद्दल घडवायची. जितका तिने आपल्या घरच्यांना त्रास दिला आहे ना, जितका आपल्याला त्रास दिला आहे ना, तो सगळा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल सारंग. अरे आपण सगळे एकत्र आलोय ना आत्ता. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, अरे हो दादा, पण हे सगळं किती दिवस चालणार? किती दिवस मला इथे एकट्याला राहावं लागणार? किती दिवस मी घरी नाही जाऊ शकणार? अरे मला सुद्धा आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपायचं आहे, जानकी वहिनीच्या हातचा पदार्थ खायचा आहे. अरे मला सुद्धा माझ्या परिराणीबरोबर खेळता खेळता व्यापारात पुन्हा एकदा हरून जायचं आहे रे. कधी करू शकेन मी ह्या सर्व गोष्टी? सांग ना. रोज इथे एकटाच राहतोय, खूप कंटाळा येतोय मला. घरात गणपती येणार आहेत, तुम्ही सगळे तयारी करताय आणि मी काय करतोय? मी इथे एकटा राहिलोय. त्याबरोबर आता सौमित्र त्याला म्हणत असतो, सारंग काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, पुन्हा आपलं सर्व कुटुंब एकत्र येईल. त्याबरोबर सारंग म्हणतो, कधी कधी ना स्वतःचीच लाज वाटते की ह्या असल्या बाईवरती मी विश्वास तरी कसा काय ठेवू शकलो? का ठेवला मी विश्वास तिच्यावर? तर दुसरीकडे जानकी ही आत्ता एकटीच विचार करत बसलेली असते. आई आमच्या बाजूने आमच्या प्लॅनमध्ये सहभागी जरी असल्या तरीसुद्धा अजून आईंचा माझ्यावरती विश्वास नाही आहे. काहीही झालं तरी आईंच्या मनात माझ्याबद्दलचा जो राग आहे तो सुद्धा कायमचा निघून गेला पाहिजे. इतक्यात त्या ठिकाणी ओवी येते. ओवी जानकीला हाक मारत असते, आई आई ए आई. पण जानकीचं काही लक्षच नसतं. ओवी तिच्या समोर येऊन बसते आणि म्हणते, आई अगं कधीपासून हाका मारते तुला, तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर जानकी म्हणते, बोल ना बाळा. ओवी म्हणते, आई तुला सारंग काकाची आठवण येते ना गं? त्यावर जानकी म्हणते, का गं? त्यावर ओवी म्हणते, आई मला खूप आठवण येते सारंग काकाची. सारंग काका बनवायचं तसा मखर, सारंग काका करायचं ते सगळं डेकोरेशन मला आठवतंय. किती मज्जा करायचो ना आपण सगळे घरामध्ये सारंग काका डेकोरेशन करत असताना. आणि आता सारंग काका नाही आहे आपल्याबरोबर. गणपतीत तर मला खूप आठवण येईल आई. त्याबरोबर जानकी म्हणते, ओवी बाळा काळजी नको करूस, सारंग काका बनवायचा तसा मखर आपण बाजारातून विकत घेऊन येऊ तुझ्यासाठी. सगळं व्यवस्थित होईल बाळा, आपण सगळे एकत्र असू. आणि मग जानकी ओवीला जवळ घेते आणि मिठी मारून तिला शांत करण्याचा प्रयत्न ती करत असते. त्याबरोबर आता इकडे ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग तिघं भाऊ मिळून बनवून घ्यायला लागतात मखर. त्याबरोबर आता मखर बनवत असताना सौमित्र म्हणत असतो की ए सारंग पटापट हात चालव तू. सारंग म्हणत असतो, मीच पटापट हात चालवतोय, तुम्ही दोघं फक्त तोंड चालवताय, चला आटप करा पटापट. त्यावर सौमित्र म्हणतो, हो हो खरंच आटप केलाच पाहिजे, रात्रीपर्यंत मखर बनवून तयार झाला पाहिजे, कारण रात्री मखर घरी घेऊन जायचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो ना खरंच, आणि उद्या गणपतीसुद्धा आणायला जायचे आहेत हा. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणतो, ए दादा ऐक ना, मला पण न्या रे गणपती आणायला. त्याबरोबर आता मात्र इकडे गणपती आणायला सारंगला कसं नेणार हा खूप मोठा प्रश्न ऋषिकेश आणि सौमित्र समोर पडतो. त्यामुळे ते दोघं एकमेकाकडे बघायला लागतात. सारंग म्हणतो, ए दादा प्लीज करा ना रे काहीतरी, मला सुद्धा यायचं आहे रे तुमच्याबरोबर. मग जानकी त्या ठिकाणी येते आणि जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी येणार, गणपती येणार घरी आणि सारंग भाऊजी नसणार असं कसं काय होऊ शकतं? त्याबरोबर लगेचच आता म्हणजे नेमकं वहिनी तू काय करणार आहेस असं आता दोघंही जानकीला विचारतात. त्यावर जानकी ही म्हणते, बघाच काय करते ते. त्यावर सारंग म्हणतो, अगं वहिनी पण ती ऐश्वर्यासुद्धा असेल ना गणपती आणायला. त्यावर जानकी म्हणते, आत्तापर्यंत ऐश्वर्या उलट्या करत बसली असेल याची सोय मी केलीच आहे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या हिला उलट्या करून करून चांगला त्रास झालेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी हे सर्व काही तू मुद्दामून केलं आहेस हे मला व्यवस्थित माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा नावाची ऐश्वर्या आहे. नाही जर तुला जन्माची अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार, ऐश्वर्या बिके पाटील. त्याबरोबर नंतर ऐश्वर्याचा पाय घसरून ती खाली पडत असते. त्यावेळेस जानकी येते आणि तीच ऐश्वर्याचा हात पकडते आणि ऐश्वर्याला वाचवते. नंतर सांगत असते, ऐश्वर्या अगं जरा सांभाळून चालत जा, प्रत्येक वेळेस तुला वाचवायला मी येऊ शकणार नाही ना. ऐश्वर्या मुद्दामून जानकीला म्हणते, मुद्दाम केलंस ना मघाशी सगळं. त्यावर जानकी म्हणते, नाही गं ठरवून केलं. कसे वाटले पौष्टिक लाडू आणि ज्यूस? पुन्हा लागलं तर सांग हा. त्याबरोबर ऐश्वर्या लगेचच जानकीवरती ओरडते, ओ शटअप. त्याबरोबर जानकीसुद्धा म्हणते, हे यू शटअप अँड कीप युअर व्हॉइस डाऊन ओके. त्याबरोबर पुढे ती तिला मराठीतही अर्थ सांगते, गप्प बस
आणि तुझ्या आवाजाची पट्टी खाली ठेवून माझ्याशी बोल, समजलं ना? त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, आत्तापर्यंत तू कसे माझ्या घरात मिठाचे दाणे टाकलेस, आता मी सुद्धा तुला तसाच त्रास देणार आहे, ठरवून, कळलं? त्यावर मात्र आता ऐश्वर्या ही गप्पच बसलेली असते. तर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या नाही सोडणार मी तुला. ऐश्वर्या म्हणते, स्वतःच्या आईच्या खुनाच्या आरोपातून अजूनही निर्दोष सिद्ध झालेली नाही आहेस तू जानकी. त्यावर जानकी आता मात्र तिला म्हणते, ते काय करायचं ते मी बघून घेईन ऐश्वर्या. आणि मग आता जानकी रूममध्ये आलेली असते. तर ऋषिकेश हा जानकीला सांगत असतो, जानकी अगं आजच माझं इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आईची डेड बॉडी त्यांना अजूनही कुठेही सापडलेली नाही आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, ऋषिकेश सापडूच शकत नाही माझ्या आईची बॉडी, कारण माझी आई मेलेली नाही आहे, माझी आई जिवंत आहे, मला माहिती आहे ही गोष्ट. त्याबरोबर आता मग ऋषिकेश आणि जानकी ठरवतात की जर हिची आई जिवंत आहे तर मग जानकीच्या आईला आपण शोधून काढायचंच. त्याबरोबर आता जानकी ही अवंतिकाला सुद्धा म्हणत असते, अवंतिका मुलगी म्हणून मी माझं प्रत्येक कर्तव्य पार पाडणार आहे. जर माझी आई जिवंत आहे तर मी तिला शोधून काढणार म्हणजे काढणारच. त्याबरोबर आता जानकी आणि अवंतिका ह्या दोघीजणी जानकीच्या आईला शोधण्यासाठी निघालेल्या असतात. आणि जेव्हा ते शोधाशोध करत असतात त्यावेळेस त्यांना आता तिचं एक गोल्ड मेडल सापडतं, एक सर्टिफिकेट असतं जे तिने बक्षीस म्हणून मिळवलेलं असतं, आणि ते सुद्धा पोहण्याच्या शर्यतीमध्ये. जानकी म्हणते, आई तर पोहण्यामध्ये चॅम्पियन होती, मग आई कसं काय पाण्यात बुडून मरू शकते? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा.